खाली या ओ भैया, खाली या, सगळे खाली या. आता तशी तशीच आवाज नाही येते. भाऊचा लाईव्ह आहे, भाऊचा मोबाईलचा लाईव्ह आहे. मग इथं बसा ना भाऊ, जागा द्या ना भाऊ, जागा घ्या ना. असताना आपण आपल्याला शासनाची खेळीची झाली, भाजपची खेळी झाली आणि त्या खेळीला आता पराभव काय झालं. त्यांनी आपण हरिधाराच्या आघाडीवर होतो, आघाडीवर असताना त्यांनी त्या ठिकाणी काही मशिनीमध्ये घोळ आणला आणि नारायणपूरचं हरणखोर नारायणपूरचं त्या ठिकाणी अधिकाऱ्याला काय पकडून त्यांनी मॅनेजमेंट केलं. इकत घेतलं अरे थांबा बाबा, थांबा. अरे थांबा बाबा, थांबा. त्याला आलं ते झाला आता. तर आपण शासनाला त्या ठिकाणी जाब विचारून रिकाउंटिंग करून आपण त्या ठिकाणी मागणी केली. श्रीमंत बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला होता, त्याचं बोलणंही करून दिलं. बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला त्या ठिकाणी अर्ज आणि तुम्ही रेकॉर्डिंग जी झाली त्या ठिकाणी जो आमदार आला, आमदार भेटला, पहिलेच विचार दाखवला, असं काहीतरी सिस्टम त्या ठिकाणी झाली. ती सगळं रेकॉर्डिंग आपण कायदेशीर अर्ज देऊ, सगळं आपण मागितले आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपलं हायकोर्टात जाऊन आपण ती लढाई लावणार आहोत. काका नंतर 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 आज मी तुमच्या माध्यमातून सांगतोय साहेब, मी पहिला असं सांगितलं होतं त्या परवानाचे सगळं अनलिगल झाल्याबद्दल अद्यापन झालं पाहिजे. संजय नगरचं नाव सेव कोण आहे? या ठिकाणी कोणत्या भाजपचे बनवले तिकडं, या ठिकाणी कोणत्या भाजपचं नेते इकडे आलं पाहिजे. काँग्रेसचा खासदार ऐका 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 ऐका, या ठिकाणी आपण याच्यानंतर 21 पैसे कशी स्थिती आपण दाखवतो. या ठिकाणी मग कल्याण काळे येणार, मग भाजपचे आंदोलन सांगतो. जे जर भारत भाजपचे बाळ या ठिकाणी असेल त्याने आपण आम्ही पोलीस आंबेडकर धाराचे कार्यकर्ते आहे, भीम सैनिक आहे, म्हणून तुम्हाला पुन्हा आव्हान देतो. त्यांनी सिरियस घ्यावं, माझ्याकडे घेऊन असं वाटत असतात की मावळ झालं झालं पैसे कसं होणार नाही. यानंतर जे बी दारूचे अड्डे पण चालू होतील त्या ठिकाणी पुन्हा तात्काळ आपण जाणार की डीसीपी साहेब आपल्याकडे आलेले आहेत. डीसीपी साहेबच्या दारूचे अड्डे आपल्याला करून देणार आहेत. त्याचं बोलणं झालेलं आपलं. टक्केवारी टक्केवारी
भाजपचे दलाल, भाजपचे जे आमदार, काँग्रेसचे खासदार यांच्यावर चालू आहे. हे लक्षात घ्या. यानंतर आम्ही तुमच्या सर्वांच्या माध्यमातून पोलिसांना सांगतोय, मुकुंदवाडी पोलीस स्टेशन असेल या शहरातले पोलीस सीपी ऑफिस भाऊ कमिशनर असतील, आमचे डीसीपी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर यानंतर ह्या पण भागामध्ये 24 भागामध्ये पूर्णच छत्रपती शिवाजी महाराज दारूचा तर देखील चालू असणार आहे. सांगतो आपण. आता इकडे सतीश गायकवाड चालू माझा पहिला शब्द होता की आपण निवडून आल्यानंतर दारूचं दुकान बंद करणार किंवा नाही आल्यानंतरही बंद करणार. आणि आजपासून दारू जाते सगळे बंद राहील. यानंतर मी प्रशासनाला असं सांगेल, साहेब आमच्या संजयनगर असेल, संदेशनगर असेल, लोकसेवकांना असेल, इकडे त्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी टोळके बसतात, आपण त्यांचाही बंदोबस्त करावा. हे मी यांच्या माध्यमातून सांगतोय. कारण काय झालं, मी अनेक वर्षापासून 17-18 वर्षापासून चळवळीमध्ये काम करतोय आणि मी सोबत काम करतो म्हणून आज हे सगळे बदल माझ्यासोबत आहे. ठीक आहे, पैसे देऊ पण पब्लिक आलेले नाही. पब्लिक या ठिकाणी आलेली आहे आता म्हणून सर्वांना हात जोडून विनंती आहे, यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला अन्याय होईल, मग कोणत्याही गोष्टीचा असेल, जर दारूचे अड्डे चालू झाले, जर दारूचे अड्डे चालू झाले, आम्ही मुकुंदवाडी पोलीस स्टेशन नाही तर सिटी ऑफिसला पण घेराव टाकू. प्रशासनाला असं वाटत असेल बाबा हे हार झाली म्हणून हे सगळे आले, असं काही नाही. प्रशासनाने या गोष्टीला सिरियस घ्यावं. या ठिकाणी मी शपथ घेतली होती की आपण सर्व दारूचे अड्डे काय या ठिकाणी हद्दपार करू, पुरे अवैध धंदे ते सर्व हद्दपार करू, आपण या ठिकाणी शपथ घेतली होती. ही शपथ या परत मला सांगतो साहेब, तुमच्या साक्षीने सांगतोय. साहेबांच्या साक्षीने सांगतो, डिपार्टमेंटच्या साक्षीने सांगतो, या प्रभागावर निवडून काळात 5 वर्ष येणारे इलेक्शन आहेच ना, निवडून काळात इथले दारूचे अड्डे सगळे बंद पाहिजे, मला सगळेच बंद. आपली ही काय म्हणतात ना, ते तिकडे जाऊन जिथं ही जी तुमच्या मनात जागा निर्माण केली, तुम्ही माझ्यासाठी आलेत ना, याच्यातून माझी जित झाली. असे आज मला सांगा, एक सामान्य घरातला कार्यकर्ता आमदार घराघरात फिरून पाया पडून किती लाचारी झाली, त्याचे एक 9 कोटी रुपये खर्च केले त्याला. किती आपल्या विरोधात एक सामान्य कार्यकर्त्याचे आमदार तीर्थांचा 9 कोटी रुपये खर्च केले त्याला. तरी त्याच्याकडे एवढे लोक नाही, तरी त्याच्याकडे एवढे लोक नाहीये. थोडी काही आपल्या जातीचे गद्दार, यानंतर लक्षात ठेवा. त्या हरण कोणाला सांगू इच्छितो की आता भाजपचा झेंडा या ठिकाणी चालणार नाही. आज मला सांगा, निवडून नारायण कुछ होतो आणि त्याला नोकर घेऊन आपल्या दलांना असतात, म्हणजे किती शोकांचे काय. बाकी सगळा परवेश पण फक्त वंचितला तिथं बघ. यानंतर त्या ठिकाणी
बाकी सगळे पक्ष आता बंद करायचे आपल्याला. चालणार नाही, चालणार नाही. आता फक्त एकच रक्त भिनाचं रक्त सतीश बोंगर बाकीचा बंगार आता 14 एप्रिल येणार आहे. 14 एप्रिल येणार आहे. या ठिकाणचे खासदार येतील, हार टाकतील, त्याला हार पण बंद. खाली उभा राहा. खाली धर रे. खाली धर. यानंतर व्यवस्थित धर बाई, मी वरती कर, वरती कार्तिक कर. तुमच्या सोबत येतो. वरती कर, वरती कर. हृदय तुमच्या सोबत आहे. अरे हा नाही, मी जनतेचा मनातला नगरसेवक आहे. यानंतर मी कालही तुमच्या सोबत होतो, आजही तुमच्या सोबत आहे आणि उद्याही तुमच्या सोबत राहणार आहे. यानंतर आपल्याला आणि खरंच माझं मन भरून आलं. तुम्ही सगळ्यांची एकी दाखवली, माझ्यासोबत ताकदीनं उभा राहिलात, त्याबद्दल खरंच तुमचं सर्वांना मनापासून स्वागत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खाली बसा. खाली बसा. यानंतर आपल्याला प्रशासन बोलणार आहे. डीसीपी साहेब आपल्याला बोलणार आहेत. एक मिनिट. संजय नगर एक जुटीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, संत सेवालाल महाराजांचा, संत रविदास महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, माता जिजाईचा, माता सावित्रीबाईचा, माता भीमाईचा, माता रमाईचा, एकूण संघाचा, शेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, शेते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. यानंतर आपल्याला पोलीस शासनाच्या वतीनं आपले डीसीपी साहेब आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतो. राजूभाऊ या ठिकाणी काय आला शांत बस ना. काय हा मुद्दा काय काय या काय ठिकाणी आला. उपस्थित खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हॅलो हॅलो या ठिकाणी मंचावर उपस्थित संजय धर्मी आता तुमच्यासोबत त्यांचे मत मांडलेले आहेत. मी जवळपास मगाच्या 3 तासापासून तुमच्यासोबतच आहे. आता त्यांनी पोलीस प्रशासनाच्या अनुषंगाने जे जे काही मुद्दे मांडलेले आहेत, सगळ्यात पहिला मुद्दा की या भागातील सगळे दारूचे अड्डे, दारूचे जे काही अवैध धंदे आहेत ते 100% बंद राहिले पाहिजे. मी सहसा डीसीपी म्हणून आज मी तुमच्या सर्वांना आश्वासित करतो की या भागातलेच ह्या नाही तर पूर्ण मुकुंदवाडीतले सर्वच्या सर्व 100% दारूचे अवैध धंदे आणि अड्डे बंद राहतील. जे वारंवार दारू विक्री करणारे लोक आहेत, मी त्या सर्व लोकांना हद्दपार करतोय, म्हणजे हद्दपार करण्याची कारवाई केली. त्याचबरोबर दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी पब्लिक प्लेसेस मध्ये जे लोक टुकारपणा करतात, या ठिकाणी माझ्या सर्व बसलेल्या आई बहिणी ज्या आहेत, माता, त्यांना जो काही त्रास होतो तो त्रास होऊ नये यासाठी आमची पेट्रोलिंग असेल तर अशा लोकांवरती यापूर्वी सुद्धा आम्ही कारवाई केली होती. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही भर घालून अशा दारू पिऊन नाहक सार्वजनिक ठिकाणी त्रास देणाऱ्या लोकांवरती कारवाई करू. पोलीस प्रशासन म्हणून या झोनचा डीसीपी म्हणून ज्या ज्या गोष्टी कायदेशीररित्या आम्ही करणं अपेक्षित आहे त्या निश्चित आम्ही तुमच्यासाठी करू. तुमची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे, परंतु आमचं पोलीस प्रशासन तर तुमच्यासोबत आहेच, तर त्यासाठी मला तुमचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. आणि मला खात्री आहे या
तुमच्या भाऊंनी आता दिलेल्या शब्दाप्रमाणे जे सगळं जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे त्याच्या एका हाकेवरती तुम्ही स्वेच्छेनं स्वयंस्फूर्तीनं सगळे या ठिकाणी आलेला आहात। त्यामुळे निश्चितच तुम्ही सुद्धा प्रशासनासोबत असाल। मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर मी सर्वांना या ठिकाणी सांगतो। जर कुणाला काही माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता, मेसेज करू शकता की या ठिकाणी असे धंदे चालू आहेत। मी माझा नंबर सांगतो, नंबर नोट करा। मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचा नंबर तुमच्याकडे असेल, पीआयचा पण असेल, मी माझा पण नंबर सांगतो। माझा नंबर आहे 9049 आणि दुसरी गोष्ट नारायणपूरच्या जातीला धोका देणार आहे ना, मला हार घालताना पाहिजे नाही। यार तुम्ही शांत बसा, थांबा। बंद आणि त्याच्या कार्यकर्त्याला बी